साफसफाई करून घेते. तर म्हटलं चला पहिले आज पूर्ण घाण काढून घेते देवांची. देवघर पूर्ण स्वच्छ केलं. म्हटलं कसं तर आता देव पूर्ण घासून स्वच्छ झालेली आहेत. मस्त आता कळस वगैरे मांडते आणि पूजा पूर्ण पूजा तर काही दाखवणं शक्य होत नाही. तर चला मी आता पूर्ण पूजा मांडून घेते. पूर्ण देवघर स्वच्छ केलं मी आता. तर चला तर बघा मस्त पूजा रचून घेतली आहे ना. आता मी प्रत्येक याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते. आज पौर्णिमेच्या दिवशी सगळे तांदूळ म्हणजे नवीन याला तांदूळ टाकून घेते अन्नपूर्णाला. तर अन्नपूर्णाला तांदूळ टाकून दिले आणि आता कासवाच्या याच्यामध्ये आज जुने तांदूळ काढून घेतले, नवे तांदूळ ठेवले मी. होणारे थांबना तर मस्त अन्नपूर्णा तांदूळ ठेवले मी. आणि आपला कळस ठेवण्यासाठी सुद्धा तांदूळ टाकते. आणि हा देवी माताचा कळस मी इथे देवघरातच ठेवून घेतलेला आहे. मस्त पूजा वगैरे करून घेतली. आणि आपल्याला ही कुलदेवतेला आपल्या ओटी ठेवायची. पीस आणि गहू 1 रुपया आणि आंबा घेतलेला आहे. तर आपण ही अशी ओटी देवी माताला पेडकाई मातेची ओटी भरणार आहे. चला आता मस्त पूजा करून घेते मी ओटीची. पेडकाई मातेची करते. माझ्याकडे फोटो बी आहे आणि चांदीची कुलदेवता बी करून आणलेली आहे. कुलदेवता आहे नमः, पेडकाई माता आहे नमः. तर ओटीची पूजा करून घेते. आणि ओटीमध्ये गहूच टाकायचे. मोती असतात, गहू खूप म्हणजे चांगले असतात. तांदूळपेक्षा ओटी गहू कधी गहूचीच भरायची. तर बघा मस्त ओटी भरून घेतली. कुलदेवताय नमः. ओम नमो देवी महादेवी शिवे सत्यते नमः. प्रकृते प्रभाते नित्य ओम. सर्वमंगल्य मंगल्य शिवे सर्वसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. कुलदेवता माता माझी एवढी ओटी स्वीकारा. सुखी समाधानी आनंदी आनंद राहू द्या. आमच्या घरात कायम भरभराट, आरोग्य चांगलं राहू द्या. सगळ्यांना सुखात ठेवा. सगळ्या मनोकामना पूर्ण हो. आनंदी आनंद राहू द्या. देवी माता एवढीच इच्छा पूर्ण करा. बघा अशी मस्त देवीची ओटी भरून घेतली ना. आज मी अशी खूप छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तर बघा तुम्हाला दाखवते. खूप छान अशी पूजा झाली. मस्त प्रसन्न वाटतंय घरात. आता मी आरती म्हणून घेते देवी माताची ओटी भरून. ओटी भरली गेली माझी. तर मी आता आरती म्हणून घेते. जय देवी पेडकाई माते, पेडकाई माते प्रसन्न होऊनी वरदेना माते. जय देवी जय देवी पेडकाई माते प्रसन्न होऊनी वरदेना माते. श्वासवाप्त जननी तुझ ऐसे नाही, धावसी भक्ताला तू पावसी लवलाई. जय देवी कुलदेवता माते प्रसन्न होऊनी वरदेना माते. तुझ्या प्रसादे भक्ताला के सुख शांती, आपत्ती चिंता कलशे सर्व पाळती. जय देवी कुलदेवता माते प्रसन्न होऊनी वरदेना माते. ही मंगल तुझी आरती ओवाळीते, प्रेम भक्ता संगे लोटांगण घालते. जय देवी कुलदेवता माते प्रसन्न होऊनी
देवता माता की जय, पेडकाई माता की जय. अशा पद्धतीने मी आरती म्हणून घेते. आणि माझा मंगळवारचा उपवास असतो आणि आज खूप छान असं प्रसन्न वाटतंय घरात. आणि मी आज मस्त पूजा करून घेतलेली, देवाची खूप छान अशी पूजाविधी झालेली आहे. सकाळपासून देवाचं सगळं आवरून घेतलं. आता मी स्वयंपाकाला लागेल, तोपर्यंत म्हटलं चला आपली खूप छान अशी देवाची पूजा करून घेते. आणि आता माझं मस्त सगळं आपल्या याची पूजेची तयारी पण झालेली आहे. सगळं साहित्य काढून गेलं, सगळं साहित्य काढून ठेवलं मी. आता फक्त मला स्वयंपाक करून नंतर पूजेला जाणार. आणि मी दिवसभरचा उपवास असणार माझा. आज माझं पौर्णिमा पण आहे, सत्यनारायणची पौर्णिमा असते ना, ती पण आहे. तर चला मस्त पूजा करून घेतली मी, मला खूप छान असं वाटतंय. तर चला आता मी तुम्हाला साहित्य दाखवते अजून किती काढलेलं आहे. तर बघा साहित्य पण सगळं काढलं गेलं. तर बघा एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता साहित्य बी काढलं गेलं माझं. तर चला आता मी लागते स्वयंपाक. तर एका साईडला लावला मी भात आणि यांना करते चहा. आता चहा झाला. दादू चहा घे बेटा. आणि माहेर राजेंद्र पाटलांनी तिला सौभाग्याचं आहे. सासू सासरे प्रेमळ, ननन माझ्या हौशी. विवेक पाटीलचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी. झालं ते घ्यायचं का? आंब्याच्या फांदीवर पंचरंगी पक्षी. सोमेश्वर रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी.
नाकाची तुळशी कमळवती कळशी समाधानाचं नाव घेते वटवण्याच्या दिवशी. आज मावशी राहिल्या मावशी तुम्ही पण घ्या मग सगळ्यांना घ्यावं लागणार आहे. संगीत नाटक सुभद्रा हरण जनार्दनचं नाव घेते आज वड सावित्री पौर्णिमेचं काळ. तर माझी सगळी कामं झाली, बाकीचे ताऊने आवरले, बाकीचे मी आवरून घेतले. आता 2 वाजता पूजा करून आली मी आणि साबुदाणे वगैरे करून घेतला. आज म्हणजे मी दर पौर्णिमेला सोडून घेते दुपारी पूजा करून आल्यानंतर, पण आज आहे ना माझी डबल पौर्णिमा आली आहे. म्हणजे मी सत्यनारायण करते ना, तो पौर्णिमेचा तो उपवास पकडते, तर मी संध्याकाळी उपवास सोडते. तर आज माझी तो पौर्णिमा आहे, तर मग मी आता साबुदाणे करून घेतले. मी रात्री उपवास सोडणार, तर नाही तर आम्ही पुरण केलेलं होतं मस्त, तर मी आता संध्याकाळी उपवास सोडणार आहे. तर आता मी करून घेतले थोडे साबुदाणे. म्हटलं चला आता फराळ करून घेते मी. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. तर आता माझी म्हणजे दिवसाची सकाळपासूनची रुटीन दाखवली. आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.